ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित असलेले पाहायला मिळतात। दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। दिनेशजी, आपण बघतोय मोपा विमानतळावर उद्धव ठाकरे दाखल झाले। चला चला दौऱ्यावर चला, दौऱ्यावर बरोबर चला। आपण होऊ शकता ही थेट दृश्य आहेत उद्धव ठाकरे यांचं गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालेलं आहे। शिवसैनिक उत्स्फूर्तपणे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। खरं तर सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौरा होतोय, त्यामुळे साहजिकच सिंधुदुर्गातील जनता तसंच कोकणातील जनता आणि राजकीय निरीक्षकांच्याही या दौऱ्याकडे लक्ष आहे। तसंच कोकणातील उद्धव ठाकरे आणि शिवसेना युबीटी पक्षाचे नेते विरुद्ध म्हणजे हा जो एकूण आपल्याला दौरा बघायला मिळतोय राजकीय दौरा आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे हे राज्यव्यापी दौरा करता आहेत। जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते मतदारांशी संपर्क संवाद साधता आहेत। याआधी त्यांनी रायगड जिल्हा पिंजून काढला, त्यानंतर आता सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये ते 2 दिवस आहेत। पुढे आज त्यांच्या सिंधुदुर्गात 3 जनसंवाद जाहीर सभा होत आहेत। उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत आता सिंधुदुर्गाच्या दिशेने। ही सध्याची थेट दृश्य आपण बघू शकतो गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही आपण प्रेक्षकांसाठी थेट दृश्य दाखवत आहोत। आता उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू झालेला आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी असा हा दौरा आहे। 2 दिवस ते या दौऱ्यावर आहेत। सावंतवाडीत पहिली त्यांची जनसंवाद जाहीर सभा होते, त्यानंतर तर उद्धव ठाकरे गोव्यातल्या मोपा विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि आज त्यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा दौरा आहे। 3 ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत। उद्धव ठाकरेंचा झंझावात सध्या कोकणात पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठीचाच हा त्यांचा दौरा आहे। यावेळेला त्यांच्या 3 सभा देखील होणार आहेत। प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठीचा हा त्यांचा दौरा आहे आणि यावेळेला ते काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण त्यांच्या 3 सभा कोकणात होणार आहेत। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या त्यांच्या ह्या सभा होणार आहेत आणि या सभेमध्ये ते विरोधकांवर सत्ताधाऱ्यांवर नेमकं काय टीकास्त्र सोडतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। उद्धव ठाकरेंची आज कुडाळमध्ये सभा होणार आहे। गोव्यातल्या मोपा विमानतळावर ते दाखल झालेले आहेत आणि यावेळेला त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित असलेले पाहायला मिळाले होते। सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। त्याचबरोबर भराडी देवीचं देखील अंगणेवाडीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत। यावेळेला उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे या देखील उपस्थित असलेल्या पाहायला मिळाल्या। कुडाळ बाजारपेठेत सभा घेण्याला निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या या सभेला विरोध केलेला आहे, मात्र त्याच ठिकाणी सभा घेणार असा निर्धार शिवसैनिकांनी देखील व्यक्त केलेला आहे। याआधी देखील रायगडमध्ये जाऊन त्यांनी सभा घेतल्या होत्या। रायगडमधल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी बळ दिलं होतं आणि त्यानंतर आज त्यांचा हा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा दौरा आणि यावेळेला तिथल्या पदाधिकाऱ्यांना देखील बळ देणं, कार्यकर्त्यांना बळ देणं हा उद्देश आहे। आणि त्याचबरोबर या सगळ्या दौऱ्यादरम्यान सत्ताधाऱ्यांवर ते नेमकं काय टीकास्त्र सोडतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल।